नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांविषयी, त्यांवरील उपचारांविषयी सखोल मार्गदर्शन मिळवतो तज्ञ डॉक्टरांकडून। प्रेक्षक हो, आजकाल सर्वाधिक मृत्यू होत आहेत दोन आजारांमुळे। एक म्हणजे हृदयविकार आणि दुसरा म्हणजे कर्करोग। कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यापैकी आपल्या जणांना माहिती नसते, आपल्याला पुरेशी याबाबत माहिती नसते। आपल्यापैकी अनेक जणांस पहिल्यांदा ऐकतील, पण पचन संस्थेत सुद्धा कर्करोग होतो। याच बाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आजचा आपला विषयच आहे पचन संस्थेतील कर्करोगाचे प्रकार आणि उपचार, ज्याबाबत आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर उन्मेष विद्याधर टाकळकर। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। डॉक्टरांसोबत चर्चेला सुरुवात करूया, त्यापूर्वी त्यांची ओळख करून देते। डॉक्टर उन्मेष यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते प्रसिद्ध आणि प्रख्यात जनरल आणि ऑन्कोसर्जन आहेत। कॅलिफोर्नियामध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद डायजेस्टिव्ह डिसीज वीक 2025 मध्ये डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी सादर केलेल्या विशेष वैद्यकीय केसचं अगदी जगभरात कौतुक केलं गेलं। तसंच सर्वोत्कृष्ट केस पुरस्कार याने त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलं। डॉक्टर टाकळकरांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या वैद्यकीय पुस्तकात स्तनाच्या कर्करोगावरील एक चॅप्टर निवडलं गेलंय। 2007 मध्ये सिग्मा हॉस्पिटल आणि 2013 मध्ये युनायटेड सिग्मा हॉस्पिटलची स्थापना त्यांनी केली। आंतरराष्ट्रीय केअर ग्रुप सोबत भागीदारी करून केअर सिग्मा हॉस्पिटल सुरू आहेत। डॉक्टर टाकळकरांच्या नेतृत्वात सिग्मा हॉस्पिटलची अद्वितीय अशी कामगिरी सुरू आहे। मराठवाड्यात कॅडेव्हरिक अवयवदान करणारे, हृदय प्रत्यारोपण सुरू करणारे आणि होमोग्राफ टिश्यू बँक तयार करणारी मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील पहिलं NABH मान्यताप्राप्त रुग्णालय म्हणून ते ओळखलं जातं। किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट यासारख्या सुविधा सुद्धा एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत। डॉक्टर उन्मेष हे सार्वजनिक आरोग्य जागरूकता मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय असा सहभाग असतो। तसंच त्यांनी GI व्हिजन आंतरराष्ट्रीय परिषद अनेकदा आयोजित केलेल्या आहेत। वैद्यकीय विस्तृत क्षेत्रात डॉक्टर उन्मेष टाकळकर यांना समर्पण आणि आकांक्षेचं आदर्श मानलं जातं। आता आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया पचन संस्थेतील कर्करोगाचे प्रकार कोणकोणते असतात आणि त्यावर उपचार कोणकोणते आहेत याविषयी। डॉक्टर, सुरुवातीचाच माझा प्रश्न आहे की पचन संस्थेत जो कर्करोग होतो त्याचं नेमकं निदान कसं केलं जातं? नमस्कार, मी डॉक्टर उन्मेष विद्याधर टाकळकर, केअर सिग्मा हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथून बोलत आहे। आज आपण पचन संस्थेचे कॅन्सर या विषयावर बोलणार आहोत। पचन संस्था म्हणजे आपल्या इसोफेगसपासून, पोटापासून छोटं आतड आणि मोठं आतडं, लिव्हर, पँक्रियाज, गॉल ब्लॅडर या सर्व गोष्टीचा याच्यामध्ये समावेश होतो। आणि या पचन संस्थेची जे कॅन्सर आहे याला डायग्नोसिस करण्याकरता सर्वप्रथम याचे सिम्पटम्स आपण जाणून घेऊया। त्याचे सिम्पटम्स मुख्य म्हणजे गिळायला त्रास होणे, भूक न लागणे, रक्ताची उलटी होणे, नंतर कावीळ दिसणे, नंतर कॉन्स्टिपेशन होणे किंवा जेव्हा आपण मोशन पास करतो त्याच्यामधून रक्तस्राव होणे, असे हे जे कॉमन याचे जे सिम्पटम्स आहेत, हे जर सिम्पटम असतील तर याला आपण थोडं सिरियसली घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरांकडून याचं निदान करून घ्यायला पाहिजे। मग सर्वात महत्त्वाचं याचं निदान करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला रक्ताच्या तपासण्या आहेत। दुसरं म्हणजे एंडोस्कोपी हा फार महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे। आणि इसोफेगसच्या कॅन्सरला आपण एंडोस्कोपी करतो, ज्याला आपण अपर GI एंडोस्कोपी म्हणतो। तर उपाशी ठेवून त्याच्यामध्ये नळी टाकून आणि त्याची बायोप्सी करण्यात येते। तसंच हीच एंडोस्कोपी आपल्याला जेव्हा पोटाचा कॅन्सर आहे त्यावेळेससुद्धा उपयोगी येते। आणि लिव्हरच्या कॅन्सरमध्ये सुद्धा एक नवीन प्रकार एंडोस्कोपीचा आला आहे, त्याला आम्ही एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड असं म्हणतो। एंडोस्कोपीमध्ये सोनोग्राफी असते, त्याच्यातूनच आपण पोटामध्ये नळी टाकून त्या सोनोग्राफीद्वारे लिव्हरचा तुकडा किंवा लिव्हरची FNAC घेऊ शकतो आणि त्याचं निदान करू शकतो। आणि छोट्या आतड्या आणि मोठ्या आतड्यासाठी कोलोनोस्कोपी आणि एंटेरोस्कोपी नावाचे प्रकार आहेत। कोलोनोस्कोपी म्हणजे गुदद्वारातून आपण जे एंडोस्कोपी टाकतो ती एंडोस्कोपी जेव्हा जाते त्यावेळेस त्याच्यामधले असणारा अल्सर म्हणा किंवा तिथून जे काही ॲबनॉर्मल आम्हाला दिसतं त्याची जर बायोप्सी जर कॅन्सरमध्ये रूपांतरित झाली तर तो कॅन्सर आम्ही त्याला कॅन्सर समजून त्याची ट्रीटमेंट करू शकतो। याला कॅप्सूल एंडोस्कोपीसुद्धा हा प्रकार उपलब्ध आहे, जेणेकरून आपण कॅप्सूलमध्ये कॅमेरा असतो आणि तो कॅमेरा आपण गिळून गेल्यानंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जनरली जर कॅन्सर असेल तर तो कॅप्सूल एंडोस्कोपी हा कॅन्सर
डिटेक्ट करू शकते. सर्वात महत्त्वाचं टेस्ट म्हणजे स्टूल ऑकल्ड ब्लड, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या शौचाची जेव्हा तपासणी करतो त्यामध्ये जर रक्त येत असेल किंवा ती जर तपासणी असेल, तुमचं हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल, सोनोग्राफीवर जर कुठला गोळा दिसत असेल आणि सोनोग्राफी जर नॉर्मल नसेल, तर ही कॉमन टेस्ट आहेत. ज्या कॉमन टेस्टनी आम्ही पचनक्रियेचे जे कॅन्सर आहे याची आम्ही तपासणी करतो, म्हणजे निदान करतो. आणि त्याच्यानंतर बायोप्सी याला फार जरुरी आहे. बायोप्सीमध्ये आजकाल बायोप्सी घेतल्यानंतर बरेचसे प्रकार आहे की त्याची स्टेज कुठली आहे, त्याचा प्रकार कुठला आहे, नंतर त्याच्या जेनेटिक टेस्टिंग आहे. त्या जेनेटिक टेस्टिंगवर बरेचसे उपचार आजकाल उपलब्ध आहे. आणि काही लिव्हर कॅन्सर जे आहे त्याला काही ब्लडच्या अशा टेस्ट आहेत की ज्या नुसत्या टेस्ट केल्याने सुद्धा तो कॅन्सर डिटेक्ट होतो, त्याला बायोप्सीची गरज नाही. उदाहरणार्थ लिव्हरचा जो कॅन्सर आहे त्याच्यामध्ये अल्फा फिटोप्रोटीन, PVKN हे जे नवीन अँटीजन्स आहेत किंवा नवीन रक्ताच्या तपासण्या आहेत, या तपासण्या आम्ही रुटीनली करतो. ते जर वाढून आलेले असेल तर त्यांना आपल्याला ट्रीटमेंटची गरज वाटत नाही. म्हणजे ट्रीटमेंट जी बायोप्सी आहे त्याला बायोप्सीची गरज नाही, आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो. खरं तर आजकाल वेगवेगळ्या आजारांवर आधुनिक उपचार आलेले आहेत. डॉक्टर, पचन संस्थेच्या कर्करोगावर सुद्धा आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असतीलच की, त्याविषयी सांगा. या पचन संस्थेवरचे आधुनिक उपचार म्हणजे जनरली आपण पचन संस्थेमध्ये इसोफॅगस, स्टमक आणि नंतर लिव्हर, स्वादुपिंड, नंतर गॉल ब्लॅडर, छोटे स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन, यामध्ये जे कर्करोग आहे त्याच्याकरता जे आधुनिक उपचार आता आलेले आहेत, सर्व प्रकारे जेव्हा आपण म्हणतो तर याच्यामध्ये सर्व प्रकारे कॅन्सर जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा पहिली जी मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट आहे ती आहे सर्जरी. दुसरी मोडॅलिटी ऑफ जी ट्रीटमेंट आहे ती आहे रेडिएशन. तिसरी मोडॅलिटी आहे किमोथेरपी. चौथी मोडॅलिटी आता ही जी 3 या प्रकार होते यापूर्वी चांगल्या उपलब्ध होत्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप मॉडिफिकेशन आलेलं आहे. पण आत्ताच्या घडीला आपल्याला जी ट्रीटमेंट प्रणाली आपल्याला मिळते ती म्हणजे इम्युनोथेरपी, इम्युनिटी बूस्ट करून मिळणारी थेरपी. दुसरी म्हणजे टार्गेटेड थेरपी. आणि अजून एक जी थेरपी आहे हार्मोनल थेरपी. आणि अजून एक थेरपी जी आलेली आहे त्याच्यामध्ये जेनेटिक जर प्रिडिस्पोजिशन असेल आणि जेनेटिक जेमध्ये जर जीन्समध्ये काही डिफेक्ट निघाला असेल तर त्याला पर्टिक्युलर जीन्स डिफेक्टला पर्टिक्युलर टॅबलेट्स अवेलेबल आहेत. अशा प्रकारच्या या सगळ्या कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंटमुळे आजकाल कॅन्सर हा जास्तीत जास्त प्रमाणे क्युअर कसा करता येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि याच्यामध्ये जे आधुनिक पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपी सर्जरी आहे, याच्यामध्ये रोबोटिक सर्जरी आलेली आहे, नंतर इम्युनोथेरपी. याच्यामध्ये जे किमोथेरपीचे ड्रग्स आहेत ते पूर्वी खूप टॉक्सिक असायचे, त्याचे साईड इफेक्ट व्हायचे. पण आजकाल असे ड्रग आलेले आहेत की ज्याचे साईड इफेक्ट्स कमी आहे. साईड इफेक्ट कमी करणारे ड्रग्ससुद्धा असे चांगले चांगले आलेले आहेत. त्याच्यामुळे याला घाबरून न जाता आपण कॅन्सरला सामोरं जाऊन त्याचा फाईट करून त्याची ट्रीटमेंट करून घेऊन आपण त्याच्यातून कसं मुक्ती मिळता येईल किंवा कसं क्युअर करता येईल याच्याकडे बघितलं पाहिजे. डॉक्टर, अन्ननलिकेचा सुद्धा कर्करोग होतो. हा कर्करोग म्हणजे नेमकं काय आहे? अन्ननलिकेचा जो कर्करोग ज्याला आम्ही इसोफेजियल कॅन्सर म्हणतो, तर इसोफेजियल कॅन्सर हा कॉमनली आपल्याला स्पायसी खाणे, तंबाखू सेवन करणे, अल्कोहोल जास्त प्रमाणात घेणे आणि ज्या लोकांना रिफ्लक्स म्हणजे पोटाचे विकार असतात आणि त्यांना ॲसिडिटी खूप असते, अशा लोकांना लाँग टर्म म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षे असं जर कंटिन्यू जर राहिलं तर यांना कॅन्सर होण्याचा संभाव्यता किंवा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. पण जनरली याचं टोबॅको आणि स्मोकिंगबरोबरचं असोसिएशन हे प्रूव्ड आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये अन्ननलिकेचा जो कॅन्सर आहे इसोफेजियल त्याच्यामध्ये गिळायला त्रास होणे, आपल्याला पाणीसुद्धा न जाणे, अशा प्रकारचे सिम्पटम्स असतात. तर त्याची जी ट्रीटमेंट आहे जर अर्ली स्टेजमध्ये असेल तर याच्यामध्ये आम्ही त्याची सर्जरी करून त्याला आतमध्ये स्टमक जे आहे ते वरती ओढून इथे लावतो, ज्याला आम्ही इसोफेगेक्टॉमी म्हणतो. पण ही सर्जरी बऱ्यापैकी म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे आणि ती लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिकद्वारे सुद्धा करता येते. दुसरी याला महत्त्वाची ट्रीटमेंट जी आहे ती किमोथेरपी. बरेचसे इसोफेजियल कॅन्सर्स हे इंजेक्शननी वितळून जातात किंवा कमी होतात आणि जेव्हा जो पेशंट समजा ज्याला खायला प्रॉब्लेम आहे त्याला किमोथेरपी 1 किंवा 2 सायकलनंतर बऱ्यापैकी सिम्पटमॅटिक रिलीफ मिळतो आणि नंतरसुद्धा याचं ऑपरेशन आपण परत करू शकतो. याच्यामध्ये ॲडिशनल थेरपी ज्या आहेत त्या इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि रेडिएशन या ॲडिशनल थेरपी देऊन इसोफेजियल कॅन्सरचे निदान आणि चांगल्या प्रकारे उपचार आपल्याला नक्कीच करता येतो.
अन्ननलिकेच्या कर्करोगाविषयी आपण डॉक्टर आता माहिती दिली. पोटाचा कर्करोग याविषयी सांगा डॉक्टर. स्टमकचा जो कॅन्सर आहे हा कॅन्सरचे जे प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये स्पायसी इटर्स, परत तंबाखू आणि जेनेटिक प्रिडिस्पोजिशन. जापानमध्ये हा कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि याच्यामध्ये मेन सिम्पटम जे आहे की ॲनिमिया होणे, रक्ताची उलटी होणे, नंतर खाल्ल्यानंतर पोट गच्च होणे. तर याच्यामध्ये याचं निदान जे आहे ते जनरली आम्ही सोनोग्राफी आणि एंडोस्कोपीद्वारे करतो. पेट स्कॅन आहे, CT स्कॅन आहे. याच्यामध्ये हा कॅन्सर किती पसरलेला आहे किंवा बाजूच्या अवयवामध्ये कुठं गेलेला आहे. थोडक्यात हा स्टमकचा जो कॅन्सर आहे तो पँक्रियाजला म्हणजे स्वादुपिंडला चिटकलेला असू शकतो, लिव्हरला चिटकलेला असू शकतो. काही स्टमकचे जे जंतू आहेत ते लिव्हरमध्ये सुद्धा गेलेले असू शकतात. तर अशा प्रकारचं मेटास्टॅटिक जे वर्कअप आहे ते आम्ही करून घेतो आणि स्टमकची बायोप्सी घेणं फार आवश्यक आहे. आजकाल गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकमध्ये ते टार्गेटेड रिसेप्टार जे आहेत ज्याच्यामध्ये हर्सेप्टिन नावाचा रिसेप्टार आहे जो ब्रेस्टमध्ये असतो तो सुद्धा या स्टमकवर सापडलेला आहे आणि त्यामुळे जर ही हर्सेप्टिन पॉझिटिव्ह आलं तर त्याच्यानंतर हर्सेप्टिनचे जे अँटी हर्सेप्टिन मेजर्स आहेत ते नवीन मॉलिक्यूल आलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा ट्रीटमेंट ही चांगली होण्यात मदत होते. याच्यामध्ये मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट आहे सर्जरी, नंतर सर्जरीनंतर किमोथेरपी आणि किमोथेरपी रेडिएशनचा रोल स्टमक कॅन्सरमध्ये बऱ्यापैकी कमी आहे. पण खूप पेन असेल किंवा जर बोनमध्ये गेलेला असेल तर आम्ही रेडिएशन वापरतो. पण इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि हर्सेप्टिनची थेरपी जर ते पॉझिटिव्ह असेल तर याच्यामध्ये याच्या फार चांगला इफेक्ट येऊन हा स्टमक कॅन्सर कमी होण्यास मदत होते. खरं तर मोठ्या आतड्यांचा सुद्धा कर्करोग असतो. डॉक्टर याविषयी सांगा. मोठ्या आतड्याचा कर्करोग हा जो आहे म्हणजे मोठं आतडं जे सिकमपासून उजव्या साईडपासून इकडून चालू होतं आणि ते गुदद्वारापर्यंत जातं. तर हे मोठ्या आतड्यामध्ये जे काही जखमा आहेत किंवा कर्करोग आहे याच्यामध्ये राईट साईड आणि लेफ्ट साईड असं आम्ही डिव्हिजन करतो. राईट साईडचा जो कॅन्सर आहे मोठ्या आतड्याचा त्याच्यामध्ये जनरली तो लूज मोशननी प्रेझेंट होतो आणि लेफ्ट साईडचा जो कॅन्सर आहे तो जनरली कॉन्स्टिपेशनने प्रेझेंट होतो. कारण लेफ्ट साईडचे जे कॅन्सर आहेत ते स्टिनॉटिक आहे ज्याला आम्ही बंद करणारे कॅन्सर म्हणतो आणि राईट साईडचे जे कॅन्सर आहेत ते अल्सरेटिव्ह आहे म्हणजे ज्याच्यामध्ये अल्सर असतो आणि त्याच्यामध्ये लूज मोशन्स होते. याला कोलोनोस्कोपी करून आम्ही याची बायोप्सी घेतो आणि याच्यात सुद्धा त्याची टार्गेटेड ट्रीटमेंट, त्याची इम्युनोथेरपी, किमोथेरपी आणि सर्जरी ही महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये लूज मोशन्स होणे, वेट लॉस होणे, कावीळ होणे जर तो लिव्हरमध्ये गेलेला असेल तर, आणि पोटामध्ये बऱ्यापैकी दुखणे, मोशन पास न होणे अशा प्रकारचे जे सिम्पटम्स असतात त्यांना हा मोठ्या आतड्याचा कॅन्सर आपण रूल आउट करायला पाहिजे. आणि 35-40 वर्षानंतर जर आपल्याला हे सिम्पटम्स असतील तर कोलोनोस्कोपी जी स्क्रीनिंग कोलोनोस्कोपी आहे ती देशात आणि विदेशामध्ये बऱ्यापैकी असते ती आपल्याला करून त्याचं निदान करता आलं पाहिजे. अच्छा डॉक्टर, आताच आपण मोठ्या आतड्यांच्या कर्करोगाविषयी सांगितलं. लहान आतड्यांमध्ये सुद्धा कर्करोग होतो, याबद्दल काय सांगाल? जनरली जे कर्करोग आहेत त्याचं जे प्रमाण आहे, जर तुम्ही पचनक्रियेची कर्करोग जर घेतला तर त्याच्यामध्ये स्टमक कॅन्सर, इसोफेजियल कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर आणि लिव्हर आणि पँक्रियास कॅन्सर याचे प्रमाण हे आधी येतं आहे. आणि लहान आतड्याचा जो कॅन्सर आहे याचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी कमी आहे. पण याच्यामध्ये लहान आतड्याचा जो कॅन्सर आहे तो सेम प्रकारचा असतो जो स्टमक्सच्या प्रकारचा कॅन्सर असतो. पण याच्यामध्ये आपल्याला उलट्या होणे, मोशन पास न होणे, नंतर त्याच्यामध्ये पोट फुगणे आणि डायजेशनमध्ये खूप त्रास होणे आणि मोशन व्यवस्थित न होणे. याच्यामध्ये सोनोग्राफीवर आपल्याला सेंटर पोर्शनमध्ये आपल्याला एखादा गोळा दिसणे. तर याच्यामध्ये छोट्या आतड्याचं जेव्हा कॅन्सर आम्ही करतो त्याला CT स्कॅन करणं फार जरुरी आहे त्याचं. आणि CT स्कॅनमध्ये आपल्याला बऱ्यापैकी जेव्हा लक्षात येतं की त्याला लहान आतड्यामध्ये काहीतरी आजार आहे तर अशा वेळेस आम्ही त्याला डायग्नोस करून ट्रीटमेंट करतो. कारण याची जी ट्रीटमेंट आहे याची बायोप्सी घ्यायला सुद्धा एंट्रोस्कोपी किंवा लहान आतड्यात जाण्यामध्ये थोडंसं अवघड प्रक्रिया आहे. पण एंट्रोस्कोपीने ऑब्स्ट्रक्शन असताना ती प्रक्रिया करणे हे फार अवघड आहे. त्याच्यामुळं असे जे कॅन्सर आहे लहान आतड्याची त्याची डायग्नोसिस हे डायरेक्ट लॅप्रोस्कोपी किंवा आम्ही ऑपरेशन करताना डायरेक्ट त्याचं एक्सप्लोरेशन करून जे काही तिथे आतड्याची जी गाठ आहे ती डायरेक्ट काढण्याचा सल्ला आम्ही रुग्णांना देतो.
अच्छा, खरं तर अनेक जणांना यकृताचा त्रास असतो. लिव्हर फेल्युअरच्या अनेक केसेस आज आपण ऐकतो. या लिव्हरमध्ये सुद्धा कॅन्सर होतो. हा यकृताचा कर्करोग म्हणजे नेमकं काय असतं याविषयी सांगा डॉक्टर. लिव्हर कॅन्सर हा फार महत्त्वाचा विषय आहे. लिव्हर कॅन्सर म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे लिव्हर जेव्हा खराब होतं. आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी लोकांना अल्कोहोलची सवय आहे. त्याच्यामुळं अल्कोहोलने जेव्हा लिव्हर खराब होतं तर त्याचा परिणाम हा कॅन्सरमध्ये टर्न आउट होतो. जेव्हा हिपॅटायटिस बी म्हणतो आपण त्याला, की रक्ताचा कावीळ आहे, रक्ताच्या काविळीने जेव्हा लिव्हर खराब होतं त्याचंसुद्धा कॅन्सरमध्ये टर्न आउट होतो. लिव्हरचे जे कॅन्सर आहेत ते दोन प्रकारचे आहेत. दोन म्हणजे प्रायमरी लिव्हरचा जो कॅन्सर आहे, जो लिव्हरमध्येच तयार होतो, असा जो कॅन्सर आहे तो त्याला आम्ही हिपॅटोमा किंवा लिव्हर कॅन्सर म्हणतो. आणि जो लिव्हरमध्ये दुसरीकडून येतो म्हणजे स्टमकचा कॅन्सर येऊ शकतो, लंगचा येऊ शकतो, मोठ्या आतड्याचा येऊ शकतो किंवा सॉफ्ट टिश्यूचा येऊ शकतो, बोनचा येऊ शकतो. असे कॅन्सर जेव्हा लिव्हरमध्ये येतात त्याला आम्ही सेकंडरीज म्हणतो. म्हणजे लिव्हर अफेक्शन हे दुसऱ्या कॅन्सरमुळे लिव्हरमध्ये अफेक्शन झालेलं आहे. तर अशा दोन्ही प्रकारच्या कॅन्सरला ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जी प्रायमरी ट्रीटमेंट जी आहे ती लिव्हर कॅन्सरला जी आहे ती आजकाल इम्युनोथेरपी, किमोथेरपी, टॅबलेटमध्ये सुद्धा ड्रग्स अवेलेबल आहे. आणि नंतर टेस नावाची थेरपी आहे. आम्ही लिव्हरमध्ये जाऊन, लिव्हरच्या नसामध्ये जाऊन तिथे किमोथेरपी किंवा तिथे ड्रग आम्ही डिलिव्हर करतो आणि त्या आतमधला जो ट्यूमर आहे तो मारतो. याच्यामध्ये अजून एक रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणून एक ट्रीटमेंट आहे, ज्यांनी रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशनच्या साह्याने, त्या मशीनच्या साह्याने लिव्हरला जे लिजन्स आहेत ते टार्गेट करून त्यांना जाळतो आणि त्या लिव्हर कॅन्सरला आम्ही त्याला नाहीसं करण्याचा प्रयत्न करतो. सेकंडरीज जे आहेत, ज्या दुसऱ्या ऑर्गनमधून कॅन्सर आलेला आहे त्याची ट्रीटमेंट जरा थोडीशी अवघड असते, कारण ऑलरेडी प्रायमरी ट्यूमर हा असतो, म्हणजे दुसरीकडे कुठेतरी कॅन्सर हा असतो. तर त्या दुसऱ्याकडे कॅन्सर जो असतो तो कॅन्सर इथे आल्यामुळे तो स्टेज 4मध्ये गिनला जातो आणि त्याच्यामध्ये त्याला इंजेक्शन्स वगैरे देऊन ज्यावेळेस ते कमी होतं त्यावेळेस मग आपण त्याचं जर सर्जरी करणं जरा इम्पॉसिबल आहे, म्हणजे पॉसिबल होत नाही. त्यावेळेस प्रायमरी जर व्यवस्थित ट्रीटमेंट झाली तर मग लिव्हर सेकंडरी कॅन्सरला आम्ही इंजेक्शननी किंवा किमोथेरपी यांनी घालवायचा प्रयत्न करतो. यकृताच्या कर्करोगाविषयी अगदी सविस्तर माहिती दिली आपण डॉक्टर. स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे नेमका काय असतं? पॅन्क्रियाटिक कॅन्सरचे जे लक्षणं आहेत ते म्हणजे महत्त्वाचे म्हणजे इथे जे पेन होणे, सेंटर ॲबडॉमेनला पेन होणे, नंतर जॉन्डिस होणे, नंतर भूक न लागणे किंवा पॅन्क्रियाटिक कॅन्सर लिव्हरमध्ये गेला तर वेट लॉस होणे, परत जॉन्डिस होणे, अशा प्रकारची जी लक्षणं आहेत ते आपल्याला पॅन्क्रियाटिक कॅन्सरमध्ये दिसतात. याच्यामध्ये क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिस हा सुद्धा प्रेडिक्शन असू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोल, टोबॅको याच्यामध्ये ज्यांना सवय आहे त्यामध्ये हा जो स्वादुपिंडाचा कॅन्सर आहे हा कॉमनली निदर्शनामध्ये येतो. याची जी ट्रीटमेंट आहे हा हेड, नेक आणि टेल असे त्याचे 3 प्रकार आहेत. जो कॅन्सर हेड ऑफ पॅन्क्रियाज आहे तिथे आम्ही सर्जरीचा उपाय त्यांना देतो. सर्जरी करत असताना ही फार मेजर सर्जरी आहे आणि याचं इव्हॅल्युएशन हे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, ERCP, बायोप्सी याच्याने करून बायोप्सी घेतल्यानंतर जर त्याचे व्हेसल्स चांगले असतील आणि इंटेस्टाईनला जर तो चिटकलेला नसेल तर विपल्स ऑपरेशन नावाचं एक ऑपरेशन आहे. त्या सर्जरी करून आम्ही हेड पॅन्क्रियाज किंवा ॲम्प्युला फॅटर जे आहे त्याचा कॅन्सर आम्ही काढतो. नेक आणि टेल ऑफ द पॅन्क्रियाजचे जे कॅन्सर्स आहेत याच्यामध्ये याची ट्रीटमेंट करताना थोडंसं याच्यामध्ये कंप्लीट जर पॅन्क्रियाज काढायचा आहे किंवा याच्यामध्ये पॅन्क्रियाटिक सर्जरी, डिस्टल पॅन्क्रियाटेक्टॉमी आहे, त्याला आम्ही आतडं जोडून सुद्धा याची सर्जरी करू शकतो. हा झाला पहिला मुद्दा. पण दुसरा मुद्दा असा आहे की याच्यात जर जॉन्डिस खूप जास्त असेल तर याला आम्ही आधी जॉन्डिस कमी करतो, त्याच्यामध्ये स्टेंट टाकतो आणि नंतर कमी कावीळ झाल्यावर याची किमोथेरपी, रेडिएशन आणि याच्यामध्ये सुद्धा जेनेटिक टेस्टिंग आहे, याच्यामध्ये सुद्धा टार्गेटेड थेरपी आहेत. या सर्व थेरपी मिळून जेव्हा पॅन्क्रियाटिक कॅन्सरला आम्ही ट्रीटमेंट करतो तेव्हा त्याला जास्तीत जास्त प्रमाणात क्युअर कसं करता येईल याचा आमचा प्रयत्न असतो. अच्छा डॉक्टर, पित्ताशयाचा सुद्धा कर्करोग होतो म्हणजे काय असतं? जनरली आत्तापर्यंत जे मी कारणं सांगितले की लिव्हर आणि पॅन्क्रियासाठी तेच कारणं पित्ताशयाच्या कर्करोगासाठी कारणीभूत आहेत. आणि जर पित्ताशयातले खडे जर ते वर्षानुवर्ष राहिले आणि जर पित्ताशय खूप खराब असेल त्याच्यामुळं खडा इरिटेट होऊन तिथे एखाद्या वेळेस कॅन्सरचं निदान होऊ शकतं किंवा जेनेटिक थेरपी आहे किंवा बाकी अल्कोहोल म्हणा किंवा टोबॅको म्हणा यांनीसुद्धा गॉल ब्लॅडरच्या कॅन्सरचं निदान म्हणजे कॅन्सर होऊ शकतो. तर याच्यामध्ये गॉल ब्लॅडरचा जो कॅन्सर आहे हा जनरली अल्ट्रासोनोग्राफी आणि CT स्कॅनवर लक्षात येतो. ते स्टोन न दिसता तिथे गाठ दिसते आणि ती गाठ जेव्हा आम्ही पेट स्कॅन किंवा दुसरं
दुसरं स्कॅन करतो त्याच्यामुळे ती लक्षात येते की इथे FDGचा अपटेक आहे किंवा जिथे अपटेक जास्त असल्यामुळे आपल्याला गॉल ब्लॅडरचं कॅन्सरचं निदान होतं. याच्यामध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी आहे किंवा याची बायोप्सी करायची असेल तर त्याचं निदान हे FNAC करून करता येतं. पण जनरली आम्ही याला डायरेक्ट सर्जरीचा ऑप्शन देतो की गॉल ब्लॅडर हे काढून टाकणे. ते जर लिव्हरला चिटकलेलं असेल तर लिव्हरचं काही पोर्शन प्लस गॉल ब्लॅडर हे दोन्ही काढलं तर याचे निदान चांगलं होऊ शकतं. आणि गॉल ब्लॅडरमुळे जे लिव्हरमध्ये ज्या गाठी आहेत त्या गाठीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये काढतो आणि जॉन्डिस न होण्यासाठी काळजी घेतो, जेणेकरून स्टेंट किंवा एखादं आतड्याचं जोडण्याचं जे आतडी जोडतो आम्ही त्या लिव्हरला ते सुद्धा करून याला आपण पूर्ण क्युअर करू शकतो. खरं तर पचनसंस्थेतील वेगवेगळ्या कर्करोगांविषयी आज आपण माहिती दिली. सुरुवातीला जेव्हा मी पचनसंस्थेचा सुद्धा कर्करोग असतो असं म्हणाले तेव्हा मला वाटलं एक प्रकारचाच कर्करोग असेल, पण जवळपास पचनसंस्थेत जेवढे अवयव समाविष्ट आहेत त्या प्रत्येक अवयवाचा कर्करोग आहे. आणि खरं तर यापैकी कोणत्याच अवयवाचा किंवा संपूर्ण शरीराला कोणताही कर्करोग होऊ नये अशीच इच्छा आहे आणि त्यासाठी आपणही पूर्व काळजी घ्यायलाच हवी. या पचनसंस्थेचा कोणताही कर्करोग होऊ नये यासाठी नेमक्या कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्या डॉक्टर, याविषयी काय मार्गदर्शन कराल? सर्वात महत्त्वाचं जे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट या पचनसंस्थेच्या कॅन्सरमध्ये आहे ती म्हणजे सर्वप्रथम जी आहे ती सवय कुठलीही नसणे. कुठल्याही प्रकारची जी सवय आहे म्हणजे ड्रिंकिंग म्हणा, टोबॅको म्हणा, स्मोकिंग म्हणा, या सर्व प्रकारच्या कॅन्सरला हे प्रवृत्त करतं आणि त्याच्यामध्ये 30% 40-50% सुद्धा लोकांना ज्यांना सवय आहे त्यांना कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. दुसरं स्पायसी फूड किंवा काय म्हणतात त्याला सगळं गरम अन्न खाणे किंवा फायबरचा लॅक असणे की याच्यामध्ये लाँग टर्मला याचं हे चांगलं नाही आहे. आणि कॅन्सरच होतो असं नाही आहे, पण याच्यामध्ये इंटेस्टाईनचं जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट खराब झाल्यामुळे लाँग टर्मला आपल्याला धोका होऊ शकतो. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेनेटिक प्रिडिस्पोजिशन. तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुठला कॅन्सर असेल तर ती जर्म लाईन टेस्ट जी जेनेटिकची आहे ती आपण करून घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही त्याच्यामध्ये धोका आहे का हे आपल्याला लक्षात येतं. आणि डाएट, एक्झरसाईज, नंतर लिव्हरचं जे आजकाल डायबिटीस, हायपरटेन्शन यालासुद्धा लिव्हरचे आजार असोसिएटेड आहेत. तर त्याला कंट्रोल ऑफ डायबिटीस करणे, BP कंट्रोल करणे, ज्याच्यामुळे लिव्हर अफेक्ट होणार नाही हे बघणे आणि त्याच्यामधून लिव्हरचा कॅन्सरही प्रिव्हेंट करू शकतो. हिपॅटायटिस B असेल तर त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घेणे. जर लिव्हर आपल्याला काही जरी थोडं वाटलं तरी ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेणे. पोटाचे जे विकार आहेत 5-7 दिवसांमध्ये जर आपल्याला कुठलाही रिलीफ नाही मिळाला तर डॉक्टरांचा सल्ला घेणे. लूज मोशन्स, आपल्याला वाटतं की गॅस्ट्रोएंटरायटिसच आहे, पण ती जर लूज मोशन आणि अपचन हे 3 आठवड्याच्या वर जर चालत असेल तर नक्की डॉक्टरला दाखवलं पाहिजे. कारण कुठलंही ट्रीटमेंट घेतल्यावर 3 आठवड्याच्या वरती जर चालणारा जो आपला कुठलाही सिम्पटम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला शंका असू शकते आणि त्याचं निदान आपण करून घेतलं पाहिजे. अगदीच डॉक्टर, आज आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.